भावेश पवार सामने आतिश तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता 2-3 दिवस झाले तुम्ही बघत असाल ग्रामीण धमाका बिग बॅच चालू आहे. तुम्ही बघितलं असेल मॅच केवढ्या भारी होतात. तर आज आम्ही आलो आमची मॅच बघायला. तुम्हाला माहितीच असेल पॅरामाऊंट गोडसेबी वर्सेस विहान एंटरप्राइजेस दिवेची मॅच आहे. चला मग पोचलो आम्ही ग्राउंडवर बघा. आणि मागच्या वर्षी आपलं तुम्ही ब्लॉग बघितला असेल, चांगला सपोर्ट केला. यावेळेस पण चांगला सपोर्ट कराल अशी अपेक्षित होतो. आणि एन्जॉय पण करायला आपण प्लेयरांशी पण बोलायचा पॉसिबल झाला तर बोलू. तर चला मग मॅच बघू. हां चालेल. तर गाईज बघा, जर्सी आमची येलोवाली आहे यावर्षी. 500 रुपये नाही म्हणा ब्लॉक तू आहे का एनिमी? हां बॉल सोडला ना आपल्याला कोण घेतं? तुला घेतील ना गोल्डन 6ला लास्टला. तू आहे का जातील? काय बोलू, गाडी मॅगी शेक काय रे पण अटॅकिंग आहे का? काही जो बघा अपोजिशन पार्टीवाला आले आमच्या. हे तुमची ते साईडला, तुमची ते साईडला. तू इकडे कुठं आले? याज किस्से चेक करा. निंबू आणले ते बघ ते चेक कर. चला मग काय आता टॉस भरून बघा तुम्ही. घेऊन जाईन आणि ही अशी खेळपट्टी त्याला बनवायला सांगेन. कॉल केला. येस हिट इट इज. धन्यवाद महेश भाई. टॉस जिंकले काहीच. आणि आता इथं प्रॅक्टिस चालू आहे यांची. प्लेयर्स पॉवेलियन बघा एवढा भारी आहे. टॉस जिंकला. संध्याकाळचं सत्र आहे. ऑलमोस्ट आता आपण जर पाहिलं तर चांगला लख्ख सूर्यप्रकाश आहे. जवळपास एक सामना होऊ शकतो या परिस्थितीमध्ये, कारण 7 वाजेपर्यंत उजेड असतो. टॉस जिंकला, निर्णय काय घेणार आहात? आम्ही क्षेत्रक्षण. आणि ज्या पद्धतीने हा माहोल मागच्या वर्षी डिफेंडिंग चॅम्पियन परत एक वेळेला तसाच खेळ ते करताना पाहायला मिळतील. हो नक्कीच. आम्ही ताकद वाढली. हॅलो कसं सिस्टम आहे कॅमेरा? हा बोल. कुठं चालला बघा मॅन ऑफ द सिरीज कार 2 बाईक. काय चला मग झाली मॅच चालू. आणि मागचं पर्व देखील त्यांच्याच नावावर राहिले. विरुद्ध पार्टीचा माणूस आमची जोडला बसले बघा. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी लगेच दुसरीच बॉल उत्तर दिला. असा विषय भविष्य भावानेच घेतलाय रुपेश पवारने. किती रन झाले? तर गाईज 1 ओव्हरमध्ये 7 रन झाले आणि 1 विकेट पडला. आयकॉन गेला यांचा. आयकोने पहिला छक्का मारला. त्याला वाटला मागं अजून लगेच परतीचा प्रवास. स्लोवर टाकला तर स्लोवर टाकला ना. आपल्या फुलर लेनचा बॉल होता. चॉकीला पॉईंट मधून बॉल निघतोय. फास्ट आहे. 2 मीटर धावतायत. प्रयत्न सुरू आहे. चांगली फिल्डिंग. मेघराजने बॉलला थांबवलं. आणि चला मग 3 ओव्हर 18 रन झाले. साहिल एकदम शांत बसले आमच्याजवळ. पहिले बॉलाला फक्त त्याने आवाज केला. त्यानंतर आवाज दिसलाच नाही साहेब. पहिलेच बॉलाला आवाज केला. 17 मध्ये कंपनीचे ते शूज आहेत. टॉस लॅग स्वीप. डीप मध्ये फिल्डर धावतोय. 4 मिळतील. हो जाईल बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन. ताकद देखील पाहायला मिळते आणि नजाकत देखील अमित नाईकची या षटकामध्ये आपण बघतोय. 41 रन झाले. रन आलंच नव्हतं. चांगला चोपला अमित नाईकने. जबरदस्त फलक आता करा नंबरला लागला भाग आहे. वर्दिन काझी, पवन केणे. वर्दिन काझी आणि त्याच्या बरोबरीने एव्हन पवन. सलामीची जोडी. पवनला मागं ठेवायला पाहिजे. 11. पॅकेज आणि आता मैदानामध्ये प्राईड ऑफ भिवंडी. तो आता
आणि सज्ज होईल. कारण 29 धावा झाल्या, 3 फलंदाज बाद आहेत. 23 बॉल 3 बॉलांना किती 23 बॉल 47 धावांची गरज आहे. 3 बॉल बाकी आहे. 36 ला 3 अशी परिस्थिती. 21 बॉल 47 रन. जबरदस्त मॅच. तो केवल शुरुआत है. 14 बॉल 37 रन पाहिजे. आलं ये ना इकडं. जोपर्यंत पाहून भाऊ आहे तोपर्यंत मॅचचा काय बोलू कोण शकत कोण पाचवा विकेट गवा दिया है. किशोर मुकादम पण आहे तसा. कहीं ना कहीं आणि आता ही फटकेची आतील पार्टी. मागच्या वर्षी सलग 5 सामने जिंकून गोडसे इथे चॅम्पियन ठरले होते. तो संघ मात्र पहिल्याच मॅच गाडी चला मग आता सेकंड मॅच चालू झाले. फर्स्ट मॅच हारली, जाम बेकार वाटलं आम्हाला. बघू आता सेकंड मॅच जिंकली नाही तर मग डायरेक्ट घरा. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर बॅक करतोय. किती वेळ बॅक करणार हा प्रश्न आहे. आणि आणखी एक डॉट बॉल आलाय. हे सातत्य, कन्सिस्टन्सी त्याची. आपण अगदी चांगल्या त्यांच्यासाठी जर तुम्ही अशा प्रकारचे काही बॅनर आणले त्याच्यामध्ये काय जागा नाहीये बसायला अगदी एवढ्या. हो यावेळेला समोर घेण्याचा प्रयत्न मंगेश खेळले, परंतु पवन खेळले आले. परंतु अभिषेक घेतात तर पवन पकड. ओपनिंग चेंज झाली आहे मॅचला. फरदीन आणि सूरज आले. तर गाईज फरदीन ऑन फायर. आता ही मॅच जिंकत होता आपण. 34 रन झालं. काय पण मॅच उघडायची मॅच होती आणि ते मॅचला फरदीन काजीची बॅटिंग एकदम क्लास चालू आहे. आर्यन गोलंदाजी करतोय ओव्हर द विकेट. कमी गतीने टाकले मिडॉन 38 सर्कल मध्ये आणि त्याच्या डोक्यावरून मिडॉनच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. फरदीनच्या बॅट मधून आलाय चौका. वा तिकडे अंदाज घेतला होता मुलांना. बॉल आर्यन पुन्हा एकदा अभिषेक कुमार काय शॉट आहे. अंबाळा शहरातून आलेला आहे तो अभिषेक कलोर. आणि पहिलाच बॉल टाकण्याचा प्रयत्न लवकर आणि आई चिडूला पाठवला. पुन्हा प्रेक्षकांमध्ये शंकर आणि मला वाटते झेल पकडला. चेक करावं लागेल. तिथे बॅटिंग चांगली. मॅच फिनिश. मागची मॅच त्याच्यावर या झाली ना. काहीच मागच्या मॅच मध्ये जाम मला ट्रोल केलता. मॅच हलक्या हातानं फक्त टर्न करत असताना बॉलला विजयी फटका आपल्याला बघायला मिळतो. आणि याचबरोबर सामना जिंकला. फटाक्यांची आतषबाजी संपादन करत असताना संदेश आपण टॉससाठी या. त्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे देखील आपण. चला मग काय डू ऑर डाय मॅच चालू झाली. ही मॅच जिंकल तो क्वालिफाय, हारेल तो घरी डायरेक्ट. टीम की ओर से वैभव माली और उनके साथ विनीत माली आए हैं. और पहला ओवर लेकर भावेश पवार. मैच की पहली गेंद फुल टॉस. वो चूड़े खेलने से विकेट. बॅटमध्ये जाऊन बसले. तिथे कोणी थांबू नका प्लीज. भावेश पवार सामने आतिश. खरोखर लाईफ एन्जॉय. जय फिनिश. भावेश पवारच्या नावावर प्राईड ऑफ भिवंडी असंच म्हटलं जातं. गाई 4 बॉल 4 विकेट. धावा देऊन 4 फलंदाजांना बाद केले. स्टंपच्या जवळून बॉल गेलाय. विकेट किपरच्या मागे 50,000 रुपयाचं पारितोषिक घुमलंय. परंतु दुःख जास्त फरदीनला होत आहे. संपूर्ण या टीमचं
मला या स्पर्धेचा भाग बनवला. वरुण पाटील फाउंडेशनचे सगळे सदस्य देखील निघले. पुन्हा एकदा मुंबईचा वंडर बॉय अरे केकला ना जोडा काहीतरी. मैदानाच्या आतमध्ये त्याच्यासाठी प्रेक्षक जागे आहेत असंच म्हणावं लागेल. एंट्री होताना पाहायला मिळत आहेत. गोरसाईचं नाव झगमगलेले टेनिस क्रिकेट जगतामध्ये भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. वा वा, क्या बात आहे. काय क्रेज आहे या खेळाडूची आणि त्याच्यासाठी काय वाजतात याच खेळाडूसाठी रात्रभर हे प्रेक्षक आहेत. आई चला आता टीमला भेटू. अमित बिग फॅन. सेल्फी घेण्यासाठी प्रेक्षक हो मॅनेजर प्रेक्षकांचा जो ढोल्या. प्रतिसाद मिळतो त्याच्याबद्दल हा एक नंबर खेळलास तू भाई. पहिली मॅच आली तेव्हा जाम जण बोलत त्यांना वाटला का झाला विषय. 2 वेळा कसा धमाका गेले. कुणाला ते बोललेला धप्पा दिला. आम्ही पण धप्पा दिला. गाईज भाईनी पण ब्लॉग बनवले. माझ्या आधी येईल का ब्लॉग तुझा कसा काय. त्या इथं बनवतात नाही आम्हाला. भारी कॅची बिची पकडला एक नंबर. पहिली मॅच हारलेल भाई. सगळी टेन्शन मध्ये आलते माहिती आहे का विषय. टेन्शन तर खूपच होता आम्हाला. तो राहुल केने बघ डायरेक्ट उभा राहिली बाबा. इकडे फुल फोटोशूट चालू आहे. चला मग गाईज चाललो आम्ही घरी. सॉरी घरी नाही आम्ही चालली जेवायला. चल ना तू पण. नको मी नाही जेवायला. त्या पण दाखवत ना बरं. त्या वर्षी आहे ना रे. ही ताकद आहे बरं. येवल्या आहे ना. येवल्या ऋषभ पवार भावेश पवारच्या ब्लॉग मध्ये दिसून तुम्हाला